मेष राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमहा. नमस्कार मेष राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर. मेष राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी साधा सुद्धा नाही. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. गेल्या काही दिवसांपासून किंवा आठवड्यांपासून एखाद्या विषयाचा तुम्ही विचार करत असाल, एखाद्या निर्णयाबद्दल मनात संभ्रम असेल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तराची अपेक्षा असेल किंवा एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात असेल, तर या आठवड्यात त्या विषयाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. मेष राशी म्हणजे उत्साह, धाडस, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द. तुम्ही एखादी गोष्ट मनापासून ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी मागे हटणं तुम्हाला फारसं आवडत नाही. पण कधीकधी तुमच्या याच घाईच्या स्वभावामुळे काही निर्णय पटकन घेतले जातात आणि नंतर त्याचा विचार करावा लागतो. म्हणूनच या आठवड्याचा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, घाई करू नका. कारण यावेळी तुमच्यासाठी फक्त सुरुवात नाही तर योग्य दिशा महत्त्वाची आहे. मेष राशीच्या काही मंडळींच्या आयुष्यात गेल्या काळात अडथळे आले असतील, प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नसतील, एखाद्या कामासाठी खूप धावपळ करूनही समाधान मिळत नसेल, काहींना आर्थिक बाबतीत ताण जाणवत असेल तर काहींना नातेसंबंधांमध्ये गैरसमज किंवा मनातील अस्वस्थता जाणवत असेल. पण आता परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जोरावर करण्याची गरज नाही. योग्य व्यक्तीची योग्य वेळी मिळालेली मदत तुमचं काम खूप सोपं करू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडं अधिक गंभीरपणे विचार करू शकता. मला पुढे नक्की काय करायचं आहे, माझ्या पैशांचं काय नियोजन करायचं, नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, या नात्याला पुढे न्यायचं का, माझ्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं आहे काय, असे प्रश्न मनात येऊ शकतात. आणि कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका दिवसात मिळणार नाहीत, पण 10 ते 16 ऑगस्ट या आठवडा तुम्हाला त्या उत्तरांच्या दिशेने घेऊन जाणारा ठरू शकतो. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी शिस्त आवश्यक राहील. मोबाईल, सोशल मीडिया किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ देऊ नका. तुम्ही ठरवलं आणि सातत्य ठेवलं तर चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा ताण जाणवू शकतो, मात्र त्याचबरोबर तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींसोबत बोलताना शब्द जपून वापरा, कारण तुमच्या मनात वाईट हेतू नसला तरी तुमच्या थेट बोलण्याचा स्वभाव काही वेळा समोरच्याला कठोर वाटू शकतो. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या मंडळींसाठी आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन संधी मिळू शकतात. मात्र फक्त मोठा फायदा दिसतोय म्हणून लगेच पैसा गुंतवण्यापेक्षा पूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्या. आर्थिक बाबतीतही या आठवड्यात एक महत्त्वाचा धडा मिळू शकतो. कमाई वाढवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच कमावलेला पैसा योग्य ठिकाणी टिकवणे महत्त्वाचे आहे. म्हणून अनावश्यक खरेदी, भावनेच्या भरात केलेला खर्च आणि दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च शक्यतो टाळा. आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला ठरू शकतो. काही दिवसांपासून जोडीदारासोबत एखाद्या विषयावर बोलणं बाकी असेल तर शांतपणे संवाद साधा. तुमचं म्हणणं सिद्ध करण्यापेक्षा समोरच्याचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या मेष राशीच्या व्यक्तींच्या नात्यात गैरसमज निर्माण झाले होते त्यांच्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र नातं सुधारण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न आवश्यक आहे. जुने विषय पुन्हा पुन्हा काढून वाद वाढवण्यापेक्षा पुढे कसं जायचं यावर लक्ष द्या. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ देऊ नये. घरातील एखादा विषय तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्यास लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहणे फायदेशीर ठरेल. मेष राशीच्या अविवाहित मंडळींसाठी एखाद्या व्यक्तीशी नीट ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे जाऊ शकते, पण कोणत्याही नात्याबाबत लगेच निष्कर्ष काढू नका. व्यक्तीला वेळ द्या आणि तिच्या स्वभावाचा नीट अंदाज घ्या. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा एकंदरीत ठीक राहील. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला काही बाबतीत उपयोगी ठरू शकतो. मात्र मेष राशीच्या व्यक्तींनी माझं म्हणणं बरोबर आहे या विचारावर अडकून राहू नये. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो.
काही गोष्टी जिंकण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतात. आता पाहूया करिअर. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मेषराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एखादी माहिती, फोन, संपर्क किंवा संधी मिळू शकते. लगेच नोकरी मिळेलच असं नाही, पण प्रयत्नांना दिशा मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांनी भावनेच्या भरात सध्याची नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ नये. नवीन संधी निश्चित झाल्यानंतर मोठा निर्णय घेणे अधिक योग्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी त्रासदायक ठरेल, पण योग्य प्रकारे पूर्ण केली तर तुमच्या क्षमतेची वरिष्ठांना जाणीव होऊ शकते. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी नियोजन आणि प्रलंबित काम पूर्ण करण्यावर भर द्या. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी नवीन संपर्क किंवा नवीन माहिती मिळू शकते. 14 ऑगस्ट रोजी पैशांशी संबंधित निर्णय घेताना अधिक सावध राहा. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी कुटुंब, नातेसंबंध आणि स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी ग्राहकांशी संवाद चांगला ठेवणे महत्त्वाचे आहे. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता असू शकते. नवीन पार्टनरशिप किंवा मोठी गुंतवणूक करायची असल्यास कागदपत्र नीट वाचा. आता आर्थिक स्थितीबद्दल. या आठवड्यात पैसा येण्याचे मार्ग निर्माण होऊ शकतात, पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो. विशेषतः घरगुती वस्तू, प्रवास, दुरुस्ती, कुटुंबातील गरजा किंवा अचानक निर्माण झालेल्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. जर एखाद्याकडून पैसे येणे बाकी असेल तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागू शकतो. मात्र पैशाच्या बाबतीत कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. उधार देताना किंवा घेताना स्पष्ट अटी ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले राहील. या आठवड्यात लवकर पैसा दुप्पट किंवा खूप मोठा फायदा अशा आश्वासनांमधून सावध राहा. आता आरोग्याच्या बाबतीत. मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या दिनचर्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या ताणामुळे झोपेची वेळ बदलू शकते किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित हालचाल याकडे लक्ष द्या. खूप वेळ एका जागी बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये थोडं चालणं फायदेशीर ठरेल. पाणी पुरेसे प्या आणि जेवणाच्या वेळा शक्यतो नियमित ठेवा. आता पाहूया मेष राशीसाठी या आठवड्यात कोणत्या गोष्टी शुभ ठरू शकतात. या आठवड्यात नवीन सुरुवात करण्यापेक्षा सुरू केलेली कामं व्यवस्थित पूर्ण करणं अधिक महत्त्वाचं राहील. तुमच्या मनात एखादी योजना असेल तर ती कागदावर लिहा. तिच्यासाठी किती पैसा, किती वेळ आणि किती मेहनत लागेल याचा अंदाज घ्या. नियोजन केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेष राशीच्या काही व्यक्तींना या आठवड्यात एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा संपर्क होऊ शकतो. बराच काळ बोलणं झालं नसेल तर ही व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. काहींना प्रवासाचा योग येऊ शकतो. प्रवास छोटा असो किंवा मोठा, आधीच नियोजन करून निघणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य महत्त्वाचं राहील. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात उपयोगी पडू शकते. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते, पण नेतृत्व म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याची गरज नाही. योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवून काम वाटून घेणे हे देखील नेतृत्वाचाच भाग आहे. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. या आठवड्यात एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं. कदाचित त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीचं मत व्यक्त केलं असेल. अशा वेळी लगेच उत्तर देण्याची गरज नाही. काही उत्तरं शब्दांनी नाही तर आपल्या यशाने द्यायची असतात. तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर ठेवा. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी आयुष्य जगू नका. स्वतःला कालपेक्षा आज थोडं चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करा. या आठवड्याचा मेष राशीसाठी आणखी एक सुंदर संदेश आहे. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याबद्दल चिंता करण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणूनच 10 ते 16 ऑगस्ट हा आठवडा तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा व्यवस्थित करण्याचा, जुन्या गोष्टी पूर्ण करण्याचा आणि भविष्यासाठी मजबूत पाऊल उचलण्याचा ठरू शकतो.